नाशिक विभागामध्येही याची मोठ्या प्रमाणात रॅकेट चालवलं जात आहे। यामध्ये महसूलचे मोठमोठे अधिकारी अडकलेले आहेत। 12 IPS ऑफिसर, IAS ऑफिसर यामध्ये अडकलेले आहेत। यांनी वन जमिनी, आदिवासी जमिनी तसेच धरणग्रस्त, पूरग्रस्त जमिनींवर ती आपल्या रिसॉर्ट वगैरे उभं केलेलं आहे। त्यामध्ये महसूल विभागीय आयुक्तांपासून सगळेच लोकांची साखळी आहे। येथे महसूल विभागाचं कामकाज एका खासगी हॉटेलमधून चालवलं जातंय। फायलींची प्रवास येथे केला जात असतो। याचीही CBI मार्फत चौकशी होणं गरजेचं आहे, कारण यामध्ये राज्याचे मोठमोठे मंत्री अडकलेले आहेत। आता सरज आपल्या मंत्रालयामधून जाते। तसंच एक नंदुरबार जिल्ह्यामध्ये इनामी जमीन आहे आणि इनामी जमीनवर पेट्रोल पंप बांधला गेला आणि ते इनामी जमीनवर मोठे मोठे बिल्डिंग बांधल्या गेल्या आहे। तसंच माझ्याकडे त्याचाही पुरावा आहे। जे हजारो एकर जमीन जर आदिवासींची जमीन असं कोणीही ताब्यात भूमिमाफिया घेत असेल तर हे योग्य नाही। नंदुरबार जिल्ह्यामध्ये इनामी जमीन 12 एकर जमीन आहे, त्याच्यावर मंदिर बांधले गेले। मंदिरची जागा असल्या कारणाने ते भूमिमाफियाने पालाट पाडून विकून खाल्ले आहे। त्याच्यावर पेट्रोल पंप बांधलाय। असे जर हडप करणारे भूमिमाफिया असेल त्यांच्यावर ताबडतोब मंत्री महोदय कारवाई करायला पाहिजे, अशी माझी स्पेसिफिक मागणी आहे। अध्यक्ष सभापती महोदय, मी अगोदरच सांगितलं की आदिवासी बांधवांच्या जमिनी फसवणूक करून कोणी घेत असतील किंवा या भूमाफियाच्या माध्यमातून त्यांची फसवणूक करून त्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न होत असेल सभापती महोदय, की विभागीय आयुक्तांना मी सूचना आपण देतोच आहे, पण या स्पेसिफिक प्रकरणामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी आदिवासी जमीन आहे, इनामाची जमीन आहे, त्या ठिकाणी कोणी भूमाफिया बळजबरीने ताब्यात घेऊन त्या पेट्रोल पंप टाकण्याचा, त्या ठिकाणी पेट्रोल पंप टाकला गेलेला आहे सभापती महोदय, ही बाब अतिशय गंभीर आहे। म्हणून या बाबतीमध्ये सुद्धा शेवटी चौकशी करावी लागेल। आवश्यक ती सन्मान्य सदस्यांना सभापती महोदय माझी तयारी आहे चौकशी समितीमध्ये घेण्याची, आमची काय अडचण नाही, आपल्याकडून लपवायचा प्रश्नच नाही आहे। पण त्यांच्या भावना लक्षात घेऊन या सगळ्या प्रकाराची तात्काळ चौकशी करण्यात येईल। मी नाशिक विभागीय आयुक्तांना मुद्दा मी जिल्हाधिकारी स्तरावर सुद्धा सभापती महोदय चौकशी ठेवत नाही। विभागीय आयुक्तांना तात्काळ 15 दिवसामध्ये ही चौकशी करताना सन्मान्य सदस्यांचं सुद्धा त्यामध्ये म्हणणं ऐकून घेण्यात यावं अशा सूचना देण्यात येतील। ठीक आहे, मला असं वाटतं अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तरं मंत्री महोदयांनी दिलेली आहेत आणि कागदपत्रही सन्माननीय सदस्य आमशा पाडवी यांनी दिलेली आहेत।